कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, ती घातल्यात येणार नाही आणि कुठल्याही एक्सपोर्टवर जे काही त्या ठिकाणी आपण सरचार्ज लावतो तोही लावण्यात येणार नाही याचं आश्वासन त्यांनी दिलंय। तर आमच्या सगळ्यांची मागणी 8 ते 10 लाख टन कांदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि 8 ते 10 लाख टन कांदा घेतला तो कांदा हा भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही। कारण काय करतात 3 महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर हा तुमचा कांदा जो स्वस्तात घेतलाय परत जाऊन त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा, भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका। आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी। कांद्याच्या संदर्भातही विशेषतः आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ती बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। विशेषतः आज आपल्याकडे कांद्याचं जे बियाणं आहे हे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट व्हायला लागलाय, त्यामुळे कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावला पाहिजे ही पण मागणी या ठिकाणी आली, तीही त्यांनी मान्य केलेली आहे। आणि कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे, तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। मला असं वाटतं की ही जी काही कांद्याच्या खरेदीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मागणं असतं की ग्रेडिंगमध्ये माल निकृष्ट दर्जाचा असं दाखवून खरेदी नाकारली जाते, त्याही संदर्भात शिवराज सिंग चौहान साहेबांनी सांगितलं की आम्ही मेकनायझेशन करू आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग करू, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जे ग्रेडर्स आहेत किंवा अशा पद्धतीनं नाफेड किंवा एनसीसीएफ मध्ये जाणीवपूर्वक माल निकृष्ट दर्जाचे असं सांगून जे नाकारलं जातं त्याच्यावरही नियंत्रण येईल आणि शेतकऱ्याला उचित अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळेल। मला असं वाटतं की या दोन्ही मुद्द्यांवर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। नाफेडची कांदा खरेदी ही वाढवण्यात येणार आहे, 2 लाख मेट्रिक टन नाही तर 10 लाख मेट्रिक टन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि नाफेडचा कांदा खरेदीचा भावसुद्धा वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पण शेतकरी मित्रांनो, म्हटलं जात होतं की कांद्यावरती निर्यात बंदी आहे, पण कुठल्याही प्रकारे निर्यात बंदी नाही असं आपण वारंवार सांगत होतो आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की कांद्यावरती कुठल्याही प्रकारे निर्यात बंदी ही नाही, निर्यात पूर्णपणे खुले आहे पण बाहेरले देश आयात करत नाहीत अशी सध्या परिस्थिती निर्माण आहे। पण शेतकरी मित्रांनो, हे जे काल बैठक झाली याचं श्रेय जातं महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे व आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे, भास्कर बगरे आणि विविध महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनाला सहभागी होते। पहिल्यांदा जे नाशिक लासलगाव येथे आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनानंतर त्यांनी कांद्याचे जे नाफेडचा कांदा खरेदीचा भाव होता ते 12 रुपये 35 पैशावरून वाढवून 15 रुपये 80 पैसे करण्यात आला।
म्हणजे महाविकास आघाडीकडून जे भव्य दिव्य असं आंदोलन करण्यात आलं होतं, मोठ्या अशा आंदोलनामध्ये 6,000पेक्षा जास्त शेतकरी हे सहभागी झाले होते आणि नाशिक चांदोड येथे चक्का जाम म्हणजेच रस्ता जाम आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये रोहित पवार यांनी मागणी केली होती की 10 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात यावा आणि हा कांदा प्रति क्विंटल म्हणजेच प्रति किलो 24 रुपये एवढा किलोने आणि 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कांद्याला भाव द्यावा आणि नाफेने कांदा खरेदी करावा अशी यांनी मागणी केली होती. आणि बरेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवरती टीकास्त्र केले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा मोठमोठ्या अशा टीकास्त्र नरेंद्र मोदी यांच्यावरती केल्यानंतर सरकार हे खडबडून जागं झालं आणि लगेचच निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळाकडे. त्यानंतर हे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान व संसदीय कामकाज मंत्री जोशी साहेब यांच्याकडे मागणी केली की आमचा कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे. नाफेडची कांदा खरेदी 15 रुपये 80 पैसे करूनही भाव उत्पादन खर्च हा निघत नाही. त्यासाठी नाफेडने कांदा खरेदी वाढवण्यात यावी व निर्यातीसाठी जे शुल्क देण्यात येतं म्हणजेच अनुदान देण्यात येतं ते सुद्धा दुप्पट करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आणि यामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे की आम्ही आणखी नाफेडची कांदा खरेदी वाढवण्यासाठी नक्कीच पुढाकार घेणार आहोत आणि लवकरच कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ही दुसरी एक बैठक आम्ही नक्की घेऊ आणि 10 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करता येतो का आणि जो नाफेडचा कांदा खरेदीचा भाव आता 15 रुपये 80 पैसे आहे याच्यावरून आणखी किती वाढवता येतो यासाठी सुद्धा लवकरच बैठक घेऊन आम्ही निर्णय घेऊ असं कृषीमंत्री व गृहमंत्री यांनी माहिती दिली आहे. आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगनराव भुजबळ आणि बरेच नेते सध्या या बैठकीसाठी उपस्थित होते. आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी असे म्हटले आहे की कांदा सध्या निर्यात कमी होतोय आणि शेतकरी अडचणीत आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाले पण यासाठी आम्ही लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेऊ असे यांनी म्हटलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे आंदोलन जे महाविकास आघाडीला करायचं होतं ते आंदोलन त्यांनी जर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जर केलं असतं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता आणि याच्यापेक्षा सरकार खडबडून जागे झाले असते आणि शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय हा घेण्यात आला असता. पण हे आंदोलन उशिरा का होईना जागे करण्यासाठी आंदोलन भरपूर असं उपयोगी ठरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या आंदोलनामध्ये सपकाळ यांनी खूप असं नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र केलं. त्यानंतर सरकार हे जागं झालं असं म्हणावं लागेल. आणि त्यांनी मोदी यांना भरपूर सारे असं वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे बैठकीसाठी म्हणजेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बैठक लावून धरल्याची म्हणजेच मागणी लावून धरल्याची सहभागी होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा व विविध सरकारमधील अधिकारी व कृषीमंत्री यांनी सहभागी होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरंच दिलासा मिळाला का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि 10 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी वाढवल्यानंतर आणि खुल्या बाजारामध्ये जर उतरून त्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर नक्कीच आपल्याला बाजारामध्ये दिलासा हा मिळू शकतो आणि आणखीन आपल्याला तेजी दिसू शकते. तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो, माहिती महत्त्वपूर्ण आणि आवडली असेल तर लाईक करू शकता आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. जय जवान जय किसान, धन्यवाद.